पुण्यामध्ये एका 6 महिन्याच्या मुलीने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का बसलाय। एक चिमुकली जिचं वय फक्त 6 महिने, तिने असा काही चमत्कार केलाय की ज्यामुळे या मुलीचं नाव संपूर्ण देशात व्हायरल झालंय। एक अशी चमत्कारिक घटना पुण्यात घडली, ज्यामध्ये एक 6 महिन्याचं बाळ, एक 6 महिन्याची चिमुकली मुलगी, तिने असा एक चमत्कार केला की जो आजपर्यंत कुठेच घडला नव्हता। एक 6 महिन्याची मुलगी, जिला चालता येणं सोडा, तिला बोलता देखील येत नाही, जी एका अंगावरून दुसऱ्या अंगावर होऊ शकत नाही, पण या 6 महिन्याच्या मुलीने असं काय केलं की ज्यामुळे सगळे शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहेत। या मुलीचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला, तो पाहून प्रत्येकाला प्रश्न पडलाय की इतकी छोटीशी मुलगी हे असं कसं करू शकते। ही मुलगी ज्यावेळेस हा प्रकार करत होती, हा चमत्कार ती दाखवत होती, त्याच वेळेस तिच्या आईने मोबाईलच्या कॅमेऱ्याने तिचा व्हिडिओ शूट केला। तो व्हिडिओ युट्यूबवर टाकला आणि अक्षरशः काही सेकंदात तो लाखो लोकांनी पाहिला आहे। ही मुलगी आता संपूर्ण देशात व्हायरल झाली। 6 महिन्याची मुलगी असं कसं करू शकते, हाच प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी आहे। प्रत्येक जण म्हणतोय की ही मुलगी नसून हा एक देवीचा अवतार आहे। मग या मुलीने नेमका असा काय चमत्कार केला? 6 महिन्याच्या मुलीने केलेला हा प्रकार पाहून शास्त्रज्ञ नेमकं का आश्चर्यचकित झाले? ज्या लोकांचा देवावर भरोसा नव्हता, अक्षरशः ते लोक देखील हात जोडून उभे राहिले। असं का झालं? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। पुण्यामध्ये 6 महिन्याची आरवी या मुलानं केला एक अद्भुत चमत्कार, एक चमत्कार जो पाहिल्यानंतर तुम्हाला 100% धक्का बसेल। पुण्यामधला हा चमत्कार तुम्हाला पाहावाच लागेल, कारण की एक लहान मुलगी जेव्हा असा चमत्कार करते, हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेली गोष्ट असते। खरं तर ही घटना सुरू होते पुण्यामधून। एक पती पत्नी, पत्नीचं नाव राधिका आणि पतीचं नाव अविनाश, पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात राहत होते। राधिका ही लहानपणापासून स्वामी समर्थांची निस्सीम भक्त। राधिका ही जी चमत्कार करणार आहे त्या मुलीची आई, जी पहिल्यापासून स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती। घरात स्वामींचं मोठं छायाचित्र होतं। लहानपणापासून ती स्वामी भक्तीमध्ये अधिक तल्लीन होऊन जायची। नियमित जप करणं, स्वामींचं चरित्र वाचणं, पारायण करणं हे तिला लहानपणापासून सवय होतं। स्वामींच्या लीलांचं वाचन ती दररोज रोजच्या दिनचर्येत करायची। अविनाश हा तिचा पती, हा देखील स्वामींवर श्रद्धा ठेवत होता। राधिकेची भक्ती वेगळ्या उंचीवर होती। ती नेहमी स्वामींना म्हणायची, माझ्या आयुष्यात कोणता तरी चांगला जोडीदार येऊ द्या। जेव्हा ती लहान होती तेव्हा स्वामींना तिने प्रार्थना केली होती की माझ्या आयुष्यात असा चांगला जोडीदार द्या की जो माझे सगळे स्वप्न पूर्ण करेल। आणि अखेर तिचं अविनाश या चांगल्या व्यक्तीशी लग्न झालं होतं। राधिकेला माहिती नव्हतं की तिचं जेव्हा बाळ 6 महिन्याचं होणार आहे, तिची 6 महिन्याची मुलगी ज्यावेळेस होणार आहे, तर ती मुलगी देवाच्या रूपात असा चमत्कार दाखवणार होती की ज्यामुळे तिची श्रद्धा आणखीनच गाढ होणार होती। अखेर स्वामींवर केलेलं तिने प्रेम, केलेली श्रद्धा 6 महिन्याच्या मुलीद्वारे संपूर्ण देशात व्हायरल होणार होती। पण तिला काहीच कल्पना नव्हती तिच्यासोबत जो चमत्कार घडणार होता याची तिला कल्पनाच नव्हती। पहा, भारतात प्रत्येक घरामध्ये पूजा केली जाते। आई वडील, आपले वयस्कर मंडळी आपल्या देवांना पूजतात, त्यांचा थोडाफार विश्वास असतो। पण आरवीची आई म्हणजे जी 6 महिन्याचं बाळ आहे, तिची जी आई होती राधिका तिच्या वडिलांमुळे, भक्तीमुळे देवावर तिचा विश्वास जडला होता। राधिका जेव्हा लहान होती तर ती पूजा करायची, पण तिला त्यावेळेस माहिती नव्हतं की तिचं ज्यावेळेस लग्न होईल तर लग्नाच्या नंतर 6 महिन्यांनी तिला एक मुलगी होईल आणि ती मुलगी भयंकर चमत्कार करणार होती। लहानपणापासून तिने केलेल्या सेवेचं, श्रद्धेचं, भक्तीचं फळ केलं या चमत्कारातून मिळणार होतं। 6 महिन्यापूर्वी लग्न झालं, त्यानंतर 6 महिन्यांनीच त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झालं। लग्न थाटामाटात झालं होतं। काही काळातच त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं। त्या कन्येचं नाव त्यांनी आरवी ठेवलं। राधिका आणि अविनाशची पहिली मुलगी त्यांना झाली होती, त्या मुलीचं नाव त्यांनी आरवी ठेवलं। आता आरवी घरात आल्यापासून एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आली होती। घरामध्ये प्रचंड आनंद भरला होता। आरवी जन्माला आल्यानंतर राधिकाने नवस केला होता, बाळा तुझ्या रूपानं स्वामींनीच माझ्या घरी वास करावा, तुझ्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात मला स्वामींची कृपा दिसावी, अशी तिने स्वामींना प्रार्थना केली होती। जशी आरवी हळूहळू वाढत होती, 1 महिन्याची, 2 महिन्याची झाली, 3 महिन्याची झाली, असं करत करत जेव्हा ती 6 महिन्याची झाली होती तर 6व्या महिन्यात तिने पदार्पण करताच पहिल्याच दिवशी तो चमत्कार घडणार होता। पण तिच्या आईला माहिती नव्हतं। आरवी जेव्हा 6 महिन्याची झाली तेव्हा ती हसू लागली होती, ती हळूहळू रांगायला शिकत होती, ती आपल्या आई वडिलांना ओळखू लागली होती। तिचा नरागसपणा घरात सुख शांती घेऊन आला होता। परंतु मग या घटनेत असं काय झालं की ज्यामुळे संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का बसला। ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला देखील या घटनेवर विश्वास ठेवणं थोडंसं कठीण जाईल, कारण की देवाच्या बाबतीत बऱ्याचशा लोकांना खरं वाटत नसतं। पण जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा देशातले तज्ज्ञ शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहेत। त्यांनी देखील हात जोडले। या 6 मुलीच्या चिमुकलीनं जो चमत्कार केला
तो पाहून अक्षरशः सगळे शास्त्रज्ञ हैराण झाले. एके दिवस अचानक ही आरवी अगदी लहानपणापासून गुटगुटीत होती, हसायची, खेळायची, आईवडिलांना ओळखायची. पण एके दिवशी म्हणतात ना, देव सतो परीक्षा घेत असतो आणि अगदी तसंच झालं. आरवीला थोडासा ताप आला. डॉक्टरांनी तपासणी केली, तिचा ताप काय उतरत नव्हता. आरवीनं दूध पिणं सोडून दिलं, खेळणं हसणं सोडून दिलं. ती अक्षरशः तापानं फनफनली, ती अगदी कोमेजून गेली. राधिका आणि अविनाश यांच्या मनात आता धडकी भरली होती. राधिका सतत अविनाशला म्हणायची, आपल्या मुलीचं काय होईल. राधिका रात्रंदिवस जागी राहून ती देवाची सेवा करायची. तिचं मन स्वामी चरणी लागलं होतं. स्वामी माझ्या मुलीला बरं करा. अविनाश आणि राधिकाने त्यांच्या मुलीला आरवीला टोपण नाव माऊली असं ठेवलं होतं. तिला ताप आला आणि याच तापामध्ये ती अशी काहीतरी गोष्ट करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. आता कोणाला माहिती नव्हतं. तिची आई राधिका डोळ्यात अश्रू आणून स्वामींच्या फोटोसमोर दररोज प्रार्थना करायची. 1 दिवस झाला तरी ताप उतरेना, 2 दिवस झाले तरी ताप उतरत नव्हता. 3ऱ्या दिवशी त्यांनी डॉक्टर बदलले, डॉक्टरांनी औषधं बदलले, डॉक्टरांनी टायफॉइडची चाचणी केली. टायफॉइडची चाचणी पॉझिटिव्ह निघाली. आता राधिका आणि अविनाशला खूप वाईट वाटत होतं. त्यांना वाटत होतं आता आपल्या मुलीचं फार अवघड आहे. सगळे चिंतेत होते. अविनाशने देखील तयारी केली होती की आता आरवीला तिच्या चिमुकलीला मुंबईला हलवावं लागेल. घरात अगदी नैराश्य भीतीचं वातावरण झालं होतं. राधिका पूर्णपणे खचली होती. ती हॉस्पिटलमध्ये आरवीच्या शेजारी बसून राहायची, अगदी जेवतही नसायची. आरवीला आपल्या छातीशी धरून पलंगावर तिथेच बसून राहायची. तिच्या तोंडात फक्त स्वामींचा जप सुरू असायचा. सर्वांना माहिती असलेला तो जप म्हणजे श्री स्वामी समर्थ असा जप ती करत असायची. स्वामींचा फोटो तिने घरातून आणून हॉस्पिटलमध्ये ठेवला होता. अखेर तिला वाटत होतं आपल्या मुलीचं कसं होणार, आपल्या मुलीचं काय होणार, आपली मुलगी बरी होणार की नाही अशी चिंता तिला पडली होती. कारण की हा ताप जर मेंदूत गेला असता, एका मर्यादेच्या वर ताप जर पुढे चढला असता तर लहान मुलाच्या जीविताला हानी पोहोचत असते हे तिला माहिती होतं. तिचे पती आता आरवीला मुंबईला हलवावं लागेल, मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल जेणेकरून आपली मुलगी बरी झाली पाहिजे. पण त्याला मुंबईला हलवायचंच होतं. पण त्याच रात्री म्हणजे 2ऱ्या दिवशी तिला हलवायचं होतं. पण आदल्या दिवशी म्हणजे आदल्या रात्री ती मुलगी असं काहीतरी करणार होती. ती मुलगी असा चमत्कार दाखवणार होती की ज्याची कल्पना कोणाला नव्हती. त्या दिवशी रात्री झालं असं, राधिका ज्यावेळेस तिला छातीशी घेऊन बसली होती, स्वामी समर्थांच्या फोटोकडे पाहून ती जप करत होती. ती स्वामींना साकडं घालत होती, माझ्या मुलीला वाचवा. मी तुम्हाला नेहमी म्हटलंय की माझ्या मुलीच्या रूपात तुम्ही माझ्याकडे आलेले आहात, मग तुम्ही मला असा का त्रास देत आहात. अशी तिने देवाकडे भक्तीचे एक साकडं घातलं. तिला माहिती नव्हतं की देव आता ऐकत आहेत. 5 दिवसापासून तिने अक्षरशः देवाला साकडं घातलं होतं. देवाला ती सारखी प्रार्थना करत होती की माझ्या मुलीला वाचवा, माझ्या मुलीला दुसरीकडे न्यायची गरज नाही पडली पाहिजे, कारण की पैशाचा आमचा प्रॉब्लेम आहे. पण तिला माहिती नव्हतं. अखेर त्या दिवशी रात्री 9च्या दरम्यान डॉक्टरांचा एक राऊंड झाला. डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले. त्यावेळेस राधिका रडत रडत तिथंच बसली होती. तेव्हा डॉक्टरांनी तिच्याकडे बघितलं, बाळाला तपासलं. बाळाला तपासल्यानंतर डॉक्टरांना देखील थोडंसं विचित्र जाणवलं. डॉक्टर म्हणाले ताप तिचा जसा आहे तसंच आहे, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य उमटलं आहे. आता रडत रडत तिची आई म्हणाली ती हसेल कशी, पण डॉक्टर म्हणाले नाही ती आता बरी होणार आहे. डॉक्टरांनी असं म्हटल्यानंतर राधिकाला थोडंसं बरं वाटलं. पण पुन्हा तिची मुलगी रडायला लागली. आता अखेर तिला वाटलं होतं आता काही खरं नाही, ताप जसा आहे तसाच आहे. आता तिला मुंबईला न्यावंच लागेल. कुठून उसने पैसे आणायचे, कशी आपली मुलगी बरं होणार असा तिच्या डोक्यात प्रश्न चालू होता. रात्रीचे 12 वाजले असतील. रात्री 12च्या दरम्यान राधिकाला थोडीशी झोप लागली. राधिका झोपलेली असतानाच अचानक तिच्या स्वप्नात काहीतरी एक विचित्र प्रकाश दिसला. तो प्रकाश दिसल्यानंतर ती दचकून जागी झाली. तेव्हा तिची मुलगी तिथे डोळे उघडून बघत होती. आता ती डोळे उघडून बघत होती. झोपेच्या तंद्रीत राधिकाने आरवीला विचारलं, आरवी बाळा दाखव स्वामी कसे बसतात. आता एका लहान मुलीला स्वामी कसे बसतात असं दाखव म्हटल्यावर कोणालाही हसू येईल. पण पुढे जे घडलं, जे दृश्य दिसलं, या घटनेवर कोणालाच विश्वास बसला नसता. आरवीने काय केलं, अनेक लोक देवाला मानतात, कोणी मानत नाही, पण आरवी पूर्ण तापाने थकून गेली होती. अगदी ती उठून बसत नसायची. तिने अचानक आपलं डोकं वर उचललं, डोळे उघडले. तिच्यात एक तीव्र देवी तेज आलं होतं. तिने दोन्ही पाय उचलून मांडी घातली, पाय पूर्णपणे जोडले. सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे तिने दोन्ही हात गुडघ्यावर ठेवले आणि ज्ञान मुद्रेमध्ये अगदी स्थिर झाली. जणू ती स्वामी समर्थांसारखी बसली होती. जसं स्वामी समर्थांचं आसन होतं, जसं सिंहासन योग मुद्रेत ते बसतात, अगदी तशाच प्रकारे ती 6 महिन्याचं चिमुकलं बाळ बसलं होतं. राधिकेला वाटलं काय माहिती, ती देखील सुरुवातीला घाबरली, पण तिने थोड्याच वेळात लक्षात आलं की देवाचा चमत्कार ती पाहत आहे. तिने मोबाईल काढला, मोबाईलद्वारे व्हिडिओचं शूटिंग केलं. अक्षरशः 2-3 तास
तो व्हिडिओ ती पाहत होती. तिला विश्वास पटत नव्हता. 103 104च्या वर गेलेला तापात उठून ती 6 महिन्याची मुलगी कशी काय बसली, जसे स्वामी समर्थ बसतात तशी मुद्रा तिने का केली. तिने देखील तो व्हिडिओ काढला. व्हिडिओ टिकोलला दाखवलं नाही. तिने डॉक्टरांना सांगितलं, नर्सला सांगितलं, त्यांचा भरोसा बसला नाही. ती ओरडत सगळ्यांना बोलायला गेली. जेव्हा डॉक्टरांनी ताप चेक केला तर त्या मुलीचा ताप अक्षरशः नॉर्मल झाला होता. मुलगी नॉर्मल झाली होती. कोणाचा भरोसा बसत नव्हता. सीसीटीव्ही कॅमेरा चेक केलं पण त्या मुलीची मुद्रा त्याच्यात देखील दिसत नव्हती. ती मुद्रा निघून गेली होती. पण म्हणतात ना, चमत्कार होत असतात ते दिसत नाही, पण जर मनात श्रद्धा असेल तर तुमच्या बाबत हे चमत्कार घडू शकतात. आणि अखेर स्वामींनी चमत्कार घडवला. त्या महिलेची एका मुलाखत टीव्हीला दिली. त्या मुलाखतीमध्ये काय काय कसं कसं घडलं तिने सांगितले. तिने मोबाईलमधला व्हिडिओ काढला, पण व्हिडिओमध्ये ती मुलगी झोपताना दिसत आहे, पण प्रत्यक्षात ती मुलगी सिंहासन मुद्रेमध्ये बसली होती असं त्या आईचं म्हणणं आलं. पण काही का असाना डॉक्टर देखील चकित झाले. 2 तासापूर्वी जो प्रचंड ताप होता, 4-5 दिवसापासून ताप उतरत नव्हता, ज्या मुलीला हलवावं लागणार होतं तो ताप नॉर्मल झाला. खरंच हा चमत्कार असावा. ती सिंहासन मुद्रेत बसली की नाही हा त्या श्रद्धेचा भाग आहे, पण तिचा ताप कमी झाला ही वस्तुस्थिती आहे. जे उपकरणांनी दाखवलं तेच खरं मानलं तर नक्की हा चमत्कार कदाचित असू शकतात. या चमत्काराविषयी तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंटमधून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.